स्वागत आहे मित्रांनो पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भांडे वाटप बंद झाल्यानंतर महिलांनी रस्ता जाम केला आणि भांडे वाटप पुन्हा सुरू केले। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। बांधकाम कामगार मंडळाने भांडे वाटप बंद केल्याने संतप्त महिलांचा रस्ता रोको। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणारे भांडे वाटप योजनेच्या ठेकेदाराने गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद केले। त्यामुळे संतप्त कामगार महिला आणि नागरिकांनी मंगळूर जवळील आडमनेर धुळे रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले। दरम्यान तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांना समजवण्याचे प्रयत्न केले, तसेच संबंधित ठेकेदाराच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। तहसीलदार सुराणा यांनी पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून सदर ठेकेदारावर कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सुराणा यांनी सांगितले। त्यानंतर आंदोलक शांत झाले। दरम्यान प्रांत तहसीलदार यांनी सदर वाटप कामगार आयुक्ताकडून होत असल्याने आम्ही काही करू शकत नाही असे सांगितले। ठेकेदारांच्या अपुऱ्या नियोजनामुळे वाटप नियंत्रण कोलमडली असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाचे प्रांत अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले। एकाच वेळी शेकडो लाभार्थ्यांना बोलवल्यामुळे गोंधळ उडाला। लाभार्थी भांड्यासाठी 3 दिवसापासून मंगळूर जवळ मुक्कामी होते। आडमनेर शहराजवळील मंगळूर जवळ असलेल्या गोदामातून कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे संच म्हणजे भांड्याचे वाटप करण्यात येत होते। यामुळे भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली होती। लाभार्थी 3 दिवसापासून इथे मुक्कामी होते। गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद झाल्याने कामगार संतप्त झाले। शहरापासून दूर मंगळूर बाहेर भांडे वाटप होत असल्याने तिथे लाभार्थ्यांची गैरसोय होत होती। वाटप केंद्रावर लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सोय नव्हतं। तर मित्रांनो, या बातमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? भांडे वाटप करताना कामगारांना सर्व सुविधा मिळायला हव्या होत्या का? तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया।